हां, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीबद्दल क्वेश्चन होता. बघा पहिला, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये एकूण त्रिमंत्री योजनेने म्हणजे कॅबिनेट मिशनने एकूण किती जागा सांगितलेल्या होत्या? 389, बरोबर आहे. त्यापैकी 296 जागांची काय होणार होती? इलेक्शन होणार होती. या 296 जागा 3 भागात विभागल्या होत्या. शिखांना किती जागा होत्या? 4 जागा. 79 जागा कोणाला होता? मुस्लिम लीगला, बरोबर आहे. उर्वरित 213 कोणाला होते? जनरलला, बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, पहिला क्वेश्चनचा उत्तर कोणता येणार? एक, शीख, मुस्लिम आणि साधारणला किती जागा होत्या? 213 जागा. ठीक आहे. हा, तुम्हाला माहिती असेल 296 पैकी सर्वाधिक म्हणजे जो लार्जेस्ट पार्टी होती त्यावेळेस काँग्रेस म्हणून आली होती, बरोबर आहे. काँग्रेसला किती जागा होत्या? 208 जागा, बरोबर आहे ना. त्यापैकी नंतर आपण बघितलं मुस्लिम लीगला 73 जागा आलेल्या होत्या. 8 अपक्ष होते आणि 7 इतर पक्ष म्हणजे कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन असे जे काही इतर 7 पक्ष होते त्यांना मिळाले होते. ठीक आहे, ओके. नंतर क्वेश्चन नंबर 2, चुकीचं विधान ओळखा. आता बघा, इलेक्ट्रोल कॉलेजबद्दल दिलेलं आहे कोणाच्या? प्रेसिडेंटच्या आपल्या. आता बघा, राष्ट्रपतीच्या इलेक्शनच्या म्हणजे काही निर्वाचन गण किंवा मंडळ किंवा त्याला इलेक्ट्रोल कॉलेज म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये एकूण कोण कोण सहभागी होते? तर सर्वात महत्त्वाचे संसदेचे दोन्ही सभागृह आहेत, बरोबर आहे. राज्यसभा आणि कोण? लोकसभा. राज्यसभेच्या दोन्ही प्रकारचे सदस्य कोणते? निर्वाचित, इलेक्टेड आणि नॉमिनेटेड, बरोबर आहे. हां, आणि लक्षात घ्या, लोकसभेमध्ये किती प्रकारचे असतात सदस्य? इलेक्टेड आणि नॉमिनेट. पण आता नॉमिनेट 26 जानेवारी 2020 पासून आता काही नाही आहे, केली ना आपली 104वी घटनादुरुस्ती, 126वा विधेयक होता. हां, तर लक्षात घ्या, राष्ट्रपतीच्या इलेक्शन्समध्ये जो निर्वाचन गण असतो, या निर्वाचन गणामध्ये जर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे फक्त इलेक्टेड सदस्य काय होतात? सहभागी होतात. व्हाईस प्रेसिडेंटच्या याच्यामध्ये काय होते? दोन्ही प्रकारचे असतात, नॉमिनेट आणि इलेक्टेड. पण प्रेसिडेंटमध्ये फक्त कोण असते? इलेक्टेड. विधानसभेमध्ये इलेक्टेड, विधान परिषदेचा इलेक्टेड पण आणि नॉमिनेशन कोणतेही दोन्ही प्रकारचे सदस्य सहभागी होत नाही. आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये, ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे? विधानसभा आहे, अशा विधानसभेचे जे काही इलेक्टेड सदस्य असतात त्यांना सुद्धा काय होते? याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे, म्हणजे पहिली चुकीचा पर्याय ओळखा. कोणते सभागृह सदस्य नसतात? राष्ट्रपती हे संसद कोणतेही सभागृह सदस्य नसतात, बरोबर आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे. हां, हे ते संसदेच्या कामकाजात प्रत्यक्ष भाग घेत नाही, ती पण बरोबर आहे. नंतर तिसरा म्हणजे काय? संसदेचे अविभाज्य घटक आहे. मग संसद कशी बनते? राज्यसभा, लोकसभा आणि कोण? प्रेसिडेंट, बरोबर आहे. म्हणजे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. चुकीचा ओळखा म्हणतोय का? हां, ते संसदेच्या कामकाजात प्रत्यक्ष भाग घेत नाही, बरोबर आहे. कधी प्रत्यक्ष कधी भाग घेतात का? पार्लमेंटमध्ये बैठकीला उपस्थित राहतात? कधीच काही नाही ना. अभिभाषण देऊन प्रत्यक्ष भाग नाही, ते बस म्हणजे कामकाजात थोडी भाग घेतात. आपला प्रश्न काय आहे? प्रत्यक्ष कामकाजात. ठीक आहे. हां, अविभाज्य घटक आहेत ते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हां, 1, 2, 3 तिन्ही बरोबर आहे, पण चुकीचा निवडल्यामुळे आपल्याला यापैकी नाही पर्याय येणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, फायनान्स बिल बद्दल आहे. वित्तीय विधेयक 1 बद्दल योग्य विधान निवडा. आता बघा, एकूण आपले विधेयकाचे प्रकार किती आहेत? 5 प्रकार आहेत, बरोबर आहे. सामान्य विधेयक, वित्तीय विधेयक 1, वित्तीय विधेयक 2 आणि धनविधेयक. आणि नंतर कोण आहे? 5व्या नंबरचा आपला घटना दुरुस्ती विधेयक. आता तुम्हाला माहिती आहे, सामान्य विधेयक, वित्तीय विधेयक 2 आणि घटना दुरुस्ती विधेयक असे 3 विधेयक आहेत जे 5 पैकी ज्यांना कोणत्याही सभागृहात प्रथमतः मांडता येतो. धनविधेयक आणि वित्तीय विधेयक 1 असे 2च विधेयक आहेत जे प्रथमतः कुठं मांडावं लागते? कुठं? लोकसभेमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, वित्तीय विधेयक 1ची प्रोसेस ही मांडेपर्यंत पूर्ण धनविधेयकासारखी असते, आणि एकदा मांडलं तर पूर्ण प्रक्रिया कोणासारखी होती त्याची? सामान्य विधेयकासारखी. ठीक आहे, या बाबतीत आहे. तर हे विधेयक प्रथमतः राज्यसभेत मांडता येत नाही, बरोबर आहे का? बरोबर आहे. प्रथमतः कुठं मांडावं लागते? लोकसभेत. ते विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडावं लागते, बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या धनविधेयक आणि वित्तीय विधेयक कोणाच्या परवानगीने? राष्ट्रपतीच्या परवानगीने मांडावं लागते. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर बघा, या विधेयकावर दोन्ही सभागृह मतभेद झाला तो सोडवण्यासाठी राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात. आता बघा, जॉईंट सिटिंग कोणाकोणासाठी आहे? सामान्य विधेयक, वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2. धनविधेयक आणि घटना दुरुस्ती या दोन्ही विधेयकांना काय नाही आहे? जॉईंट सिटिंग अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. हां, म्हणजे लक्षात घ्या, तिन्ही पर्याय काय आहेत आपले? पर्याय नंबर 3चं तिन्ही पर्याय अ, ब, क तिन्ही बरोबर आहे. ठीक आहे. हां, जो तुमचा मगाशी प्रॉब्लेम झाला होता तो क्वेश्चन नंबर काय? 4. तर लक्षात घ्या, ते जे शुभमनं सांगितलं ते महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे करायला नको होतं, ते मी जाणून बुजून तसंच ठेवायला लावलं आहे ते. कारण तुम्ही मला सांगा, क नावाचा पर्याय चुकीचा असा कुठेही दिलेला आहे का? नाही. आपला आयोग काय म्हणतोय नियमात की जवळचा पर्यायाशी संबंधित पाहा, जो जवळचा पर्याय असेल. आयोगाला
फॉलो करा ना तुम्ही कुठंतरी, ठीक आहे. तिन्ही पर्याय मलाही माहित होते, बरोबर होते, पण लक्षात घ्या तिसरा पर्याय कुठेही चुकीचा आहे आणि तिसरा पर्यायाचा कुठेही उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय नंबर काय 3 अ आणि ब बरोबर. परिशिष्ट 5 मध्ये अनुसूचित क्षेत्राबाबत 6 आदिवासी क्षेत्रांबाबत बरोबर आहे. सध्या 10 राज्यांमध्ये आहे, बरोबर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश हे सगळे काय 10 राज्य आहेत, ठीक आहे. आणि 6व्या परिशिष्टामध्ये 4 राज्य कोणते कोणते आहेत? आसाम, मेघालय, त्रिपुरा, बरोबर आहे, आणि मिझोराम, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4चा उत्तर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5 भारतीय घटनेचा भाग 19 आणि काय 366 यामध्ये काय दिलेलं आहे? व्याख्या दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे 366 खंड नंबर 24, 366 खंड नंबर 25, 366 खंड नंबर 2 याच्यामध्ये तुम्ही असे विविध बघितले. अँग्लो इंडियन दिले आहे. 366 खंड नंबर 24 मध्ये काय दिलेलं आहे? म्हणजे क्लॉज नंबर 24 मध्ये SC चे दिलेले आहे. ST कुठे दिलेले आहे? आपण 366 खंड नंबर 25 मध्ये दिलेले आहे. त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे, ठीक आहे. नंतर क्वेश्चन बघा 6. मागच्या वेळेस आपण याच्यावर रेफरन्स घेतलेला होता. या क्वेश्चनचा बिनचूक विधाने ओळखा. मग कोणता आहे 6 नंबरचा बिनचूक? तर राज्याच्या विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. पण संसदेला हा अधिकार स्वतःहून वापरता येते का? नाही, जोपर्यंत त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने म्हणजे 2/3 बहुमताने ठराव जर ठराव पास केलं कोणाला? संसदेला, तरच संसद काय करू शकते? त्याच्यावर कायदा करू शकते. पण असा राज्य विधिमंडळाच्या विधानसभेने जरी कायदा केलेला ठराव पास केलेला असेल तरी तो संसदेवर काय नसतो? बंधनकारक नसतो. दोन्ही कंडिशन आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. पहिला स्टेटमेंट बरोबर आहे का? बरोबर आहे. नंतर बघा त्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज नसते. कायदा करण्याची गरज नसते का? असते. नंतर बघा क नंबरचा संबंधित राज्याच्या विधानसभेने अशा ठरावाचा विशेष बहुमताने पारित करणे गरजेचं असते. बरोबर आहे ही स्टेटमेंट. राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक असतो. तर लक्षात घ्या बंधनकारक नसतो, ठीक आहे. स्वीकारू पण शकते, फेटाळू पण शकते. म्हणजे क्वेश्चन नंबर 6चा उत्तर आपलं काय देणार? 1 नंबर अ आणि क योग्य. पोल्ट्रीच्या यावेळेस खूप क्वेश्चन सोपी होते. क्वेश्चन नंबर 7 योग्य विधाने निवडा. खालीलपैकी घटनेमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येबाबत निश्चित तरतूद करण्यात आलेली नाही. बरोबर आहे का? यस, बरोबर आहे. निश्चित कुठं इतर न्यायमूर्तींची तरतूद करण्यात आलेली आहे का आपल्या घटनेत? 216 नुसार नाही. संसद प्रत्येक उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कामाच्या गरजेनुसार ठरवते. संसद नाही ठरवत, कोण ठरवते? राष्ट्रपती. पण लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयामध्ये इतर न्यायमूर्तीची सुद्धा संख्या ठरवलेली नाही. तिथं ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे आणि इकडे कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे, ठीक आहे. नंतर बघा क राज्यपालांमार्फत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. तर राज्यपालांचा संबंधच नाही. कोणाचा इथं? राष्ट्रपती, ठीक आहे. राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात मग वाटल्यास? राज्यपालाचा आणि उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसचा, ठीक आहे. म्हणजे 7 नंबरच्या क्वेश्चनचा उत्तर काय येणार? फक्त योग्य ओळखायचा आहे, पर्याय नंबर 1. नंतर बघा 73व्या घटना दुरुस्ती अधिनियम कोणत्या प्रदेशासाठी कोणत्या राज्यांना लागू नाही? आता तुम्हाला माहिती आहे 243M हे 73व्या घटना दुरुस्ती संबंधित आहे. 74व्या घटना दुरुस्ती संबंधित 243ZC संबंधित आहे. बरोबर आहे. म्हणजे हे शहरी भागासाठी लागू होते 243 ZC. तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये काही अपवाद दिलेले आहे का त्या राज्यांना 73वी घटना ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था लागू होत नाही. तर कोणते कोणते राज्य आहेत तुम्हाला माहिती आहे? मिझोरामचा मणिपूरचा पहाडी एरिया, मिझोराम, मेघालय, नागालँड, तसं दार्जिलिंगचा काय पश्चिम बंगालचा दार्जिलिंग एरिया. म्हणजे याचं योग्य उत्तर काय येणार? 8चं बरोबर आहे. ब क ड, ठीक आहे. नंतर आहे 9 मध्ये पुढील योग्य विधान निवडा. 14व्या घटना दुरुस्ती कायदा 62 ने घटनेत कलम अनुच्छेद 239A समाविष्ट केले. यान्वये संसदेला कायद्याद्वारे पदुचेरीसाठी विधानसभा मंत्रिमंडळ निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं 14वी घटना दुरुस्ती जी 1962 आहे, या घटना दुरुस्तीने आपल्या घटनेमध्ये 239A म्हणजे 1 टाकलेलं आहे आणि यानुसार कसं सांगण्यात आलं आहे? पॉंडिचेरीसाठी विधानसभा आणि तिथं बहुमत प्राप्त पक्षाची सरकार मुख्यमंत्री बनवण्याचा अधिकार म्हणजे जे काही रचना करण्याचा अधिकार आहे या संबंधित अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. आणि संसद हा अधिकार कशाने वापरते? नेहमी कायद्याने. मग हा कायदा होण्याच्या आधी काय असेल? नेहमी विधेयक असेल. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पाहिलं असेल केंद्रशासित प्रदेशाचा अधिनियम 1963 संमत केला आणि त्या 1963च्या अधिनियमानुसार पॉंडिचेरीसाठी 30 सदस्यीय विधानसभा आणि बहुमत प्राप्त पक्षाची काय असेल? मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्रिमंडळ असेल. हा लगेच लक्षात घ्या 239A मध्ये डायरेक्ट दिलेलं नाहीये. ते कुठं दिलेलं आहे? 239A नुसार जो कायदा स्थापन झालेला आहे आपला कोणता?
केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय अधिनियम 1963 मध्ये. त्यामुळे लक्षात घ्या, उद्या जर हे 30 सदस्य पॉंडिचेरी म्हणजे पॉंडिचेरीची विधानसभा याला चेंजेस करायचे असेल, या संख्येला 30ची आपल्याला 35-40 जरी करायची असेल किंवा कमी करायची असेल, घटना दुरुस्ती करता येत नाही, तर साधा विधेयक होणार. क्लिअर झाला. पण दिल्लीसाठी काय करावं लागेल, घटना दुरुस्तीच करावं लागेल. कारण दिल्लीसाठी डायरेक्ट नमूद कुठं आहे, घटनेमध्ये 239AA मध्ये आहे. हे दोघांमधला लक्षात घ्या फरक. आणि यावेळेस लक्षात घ्या, करंटची इश्यू झालेला आहे, यावर नक्की तुम्हाला फिरवणार आहे क्वेश्चन ते. ठीक आहे. हा, 69वी घटना दुरुस्ती 1991 अन्वये घटनेमध्ये 239AA तुम्हाला माहिती आहे, 239AA आणि 239AB हे दोन्ही घटनेमध्ये काय करण्यात आले, टाकण्यात आलेले आहे. आणि कोणासाठी आहे, दिल्लीसाठी. आणि डायरेक्ट त्या आर्टिकल्स मध्ये असं देण्यात आले आहे, 239AA मध्ये काय देण्यात आलेलं आहे की दिल्लीसाठी 70 सदस्य काय असेल, एक विधानसभा असेल आणि तिथं बहुमत प्राप्त पक्षाचं काय असेल, सरकार असेल, 10 सदस्यीय मंत्रिमंडळ असेल. अशी तरतूद डायरेक्ट घटनेमध्ये दिले. आणि उद्या जर ह्या 70ची आपल्याला वाढवायची असेल, आपल्या संसदेला कमी करायची असेल, तर काय करावं लागेल, घटना दुरुस्तीच करावी लागेल. कारण हे डायरेक्ट 239AA मध्ये दिलेले आहे ही तरतूद. ठीक आहे. हा, म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर आहे. नंतर बघा, दिल्ली विधानसभेत 30 तर पुदुचेरीमध्ये 17. आताच बोललोय मी, इथं काय पाहिजे होतं 70 आणि इकडे किती 30. मग कोणतं येणार बरोबर, अ आणि ब. हा, नंतर बघा, अखिल भारतीय सेवेसंदर्भात आहे, संसद कायद्याला नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकते. बरोबर आहे. ही करण्याच्या आधी न कोणती ऑल इंडिया सर्व्हिस निर्माण करण्याच्या आधी राज्यसभेने तशाच आशयाचा काय करायला पाहिजे, ठराव संमत करायला पाहिजे. तो ठराव कोणत्या बहुमताने संमत करायला पाहिजे, विशेष बहुमताने. आणि संसद जेव्हा कायदा करेल तो कोणता असेल, साधा असेल, साधारण कायदा असेल. ठीक आहे. म्हणजे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. बरोबर आहे का. हा, नंतर बघा, क्वेश्चन नंबर स्टेटमेंट नंबर 2, संसदेने अखिल भारतीय सेवा कायदा 1951 रोजी काय केला आहे, पारित केलेला आहे. बरोबर आहे. ही पण स्टेटमेंट ब. नंतर बघा, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा राज्यसभेत तशा आशयाचा ठराव साध्या बहुमताने नाही पाहिजे, इथं कसं पाहिजे होता, विशेष, म्हणजे चुकीचं आहे. आणि नंतर 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद केलेली आहे. तर बरोबर आहे ही पण स्टेटमेंट. पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पण अजूनपर्यंत न्यायिक सेवा निर्माण झाली आहेत का आपली, नाही. ठीक आहे. म्हणजे क वगळता सर्व. आणि तुम्हाला माहिती त्याच्या संबंधित आता प्रोसेस चालू आहे आपली. ठीक आहे. हा, नंतर एकदम फॅक्च्युअल डाटा प्रश्न आहे, याचा उत्तर काय येते, फॅक्च्युअल डाटा क्वेश्चन आहे. हा, ते करून घ्या तुम्ही. ठीक आहे. नंतर बघा, 12 क्वेश्चन, आंतरराज्य परिषद खालील सदस्य असतात. आता बघा, आंतरराज्य परिषद संदर्भात आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे का, तर तरतूद आहे 263 मध्ये. 262 कशासाठी आहे, आंतरराज्यीय नदीसाठी आहे. बरोबर आहे. त्यासंबंधी संसदेला अधिकार दिला, संसदेने कायदा पास केला 1956चा. आणि त्या कायद्यान्वये तो अधिकार कोणाला ट्रान्सफर केला, लवा स्थापन करण्याचा केंद्र शासनाला. बरोबर आहे. 263 मध्ये आहे आंतरराज्य परिषद. अशी आंतरराज्य परिषद कोण स्थापन करेल, राष्ट्रपती. त्याचे अध्यक्ष कोण असतील, पंतप्रधान. ठीक आहे. आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेले किती, 6 केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुद्धा असतील. ठीक आहे. विरोधी पक्ष असेल का, नाही. राज्यसभा उपाध्यक्षाचा काही संबंध नाही, स्पीकरचा पण काही संबंध नाही. म्हणजे आपले PM आणि कोण असतील, गृहमंत्री. पण आता बघा, सर्व राज्याचे मुख्यमंत्री पण असतात. ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहेत, विधानसभा आहे, तिथले मुख्यमंत्री असतात. आणि ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये काय नसतील, मुख्यमंत्री म्हणजे विधानसभा नसतील, तिथं प्रशासक असतील. ज्या केंद्रशासित ज्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट असतील, तिथले कोण, राज्यपाल. ठीक आहे. म्हणजे जवळचं उत्तर कोणतं आहे आपलं इथं, अ आणि ई. चला, नंतर आहे क्वेश्चन नंबर 13, पक्ष आणि त्यांची स्थापना वर्ष यांचा योग्य जोड्या लावा. काय लावलं का, शिरोमणी अकाली दल 1920. बरोबर आहे. 14 डिसेंबर 1920 ला स्थापन झालेलं आहे. यांचा तुम्हाला माहिती आहे चिन्ह कोणतं आहे, तराजू आहे. बरोबर आहे. हा, अध्यक्ष कोण आहे, सुबधीर सिंग बादल. ठीक आहे, याचे अध्यक्ष सध्या. ठीक आहे. हा, 14 डिसेंबर 1920 ला तराजू आहे त्याचा. हा, नंतर बघा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक 1941 ला झाली का, नाही. 1939 ला झाली, 22 जून 1939 ला झाली. ठीक आहे. बरोबर आहे. हा, आता सध्या त्याचे नायर हे काय, त्याचे सध्याचे चेअरपर्सन आहेत सध्या. ठीक आहे. स्थापना कोणी केली होती, सुभाषबाबू बोस यांनी. ठीक आहे. हा, नंतर बघा, तुम्हाला माहित असेल आता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचं 200 वेस्ट बेंगॉलला किती आहेत, एकूण विधानसभा 294 आहे ना, त्यापैकी 2 आमदार त्यांचे आहेत आता सध्या. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, कारण आता इलेक्शन्स आहेत जवळ बंगालमधल्या. ठीक आहे. हा, नंतर बघा, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस एकदम जवळचा झाला आहे तो उत्तर. 1999 ला आहे का, नाही. तर किती, 1 जानेवारी किती 1998 आहे. 1 जानेवारी 1998. काय आहे त्याचं हे चिन्ह कोणतं आहे, आपल्या 3 रंगाचं हे आहे आणि तिथं फुल आहेत. बरोबर आहे की नाही. हा, ठीक आहे. फाउंडर कोण आहे,
ममता बॅनर्जी. ठीक आहे. हां, आता तुम्हाला माहिती आहे याच्या संबंधित 294 जागेपैकी या ममता बॅनर्जीचा जो तृणमूल काँग्रेस आहे यांनी किती जागा जिंकल्यात माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मागे आता तर अजून नवीन इलेक्शन व्हायच आहे. 210 जागा आहेत त्यांच्या. ठीक आहे. लोकसभेमध्ये 22 सीट्स आहेत त्यांच्या. 16व्या कोणती लोकसभा आहेत आपली? 17वी लोकसभे, 22 लोकसभेमध्ये. ठीक आहे. हा, नंतर बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2007ला झाली का? नाही. तर केव्हा झाली? 2006ला झाली. ठीक आहे. 9 मार्च काहीतरी दिवस होता. ठीक आहे. फाउंडर कोण आहेत? राज ठाकरे. नेते कोण आता सध्या? त्यांचे मुलगा अमित ठाकरे. नेता म्हणून निवड झाली ना त्यांची. हा, ठीक आहे. ओके. हा, म्हणजे 13 नंबरचा फक्त बरोबर कोणता येणार आपलं? फक्त अ. ठीक आहे. तारांकित अतारांकित हे सगळं ते जो काही पेपर असते त्याच्यावर द्यायचं असते त्या संबंधित आहे. हा सुद्धा फॅक्च्युअलच आहे क्वेश्चन. कोणता येणार याचा उत्तर? 2 नंबर बरोबर आहे. हा, ठीक आहे. नंतर बघा भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद 15 नुसार आरक्षणाची काय देण्यात आली? तरतूद देण्यात आलेली आहे. आपण बघा राजकीय आरक्षणासंबंधित चर्चा केलेली आहे. 330, 331, 332, 333, 334 बरोबर आहे. आता बघा आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण जो मिळतो आपल्या तो आर्टिकल 15 नुसार मिळतो बरोबर आहे. आणि जो रोजगारातला आरक्षण मिळतो सार्वजनिक रोजगारामध्ये तो मिळतो कोणा? 16 नुसार बरोबर आहे. हा, 15, 1 आणि 2 म्हणजे डेफिनेशन दिलेले आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थानी आधारावर काय करता येणार नाही? भेदभाव करता येणार नाही. आणि 15(3) पासून तुम्हाला माहित आहे सगळे काय आहेत? अपवाद आहे. 15(3) मध्ये काय सांगितलेलं आहे? तर महिला आणि काय बालक यांना काय आहे? विशेष तरतूद करण्याचा अधिकार कोणाला? स्टेटला आहे. नंतर बघा कोण? 15(4) मध्ये काय? जे देशामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या काय आहेत? मागास आहेत अशा लोकांसाठी स्टेट काय करू शकते? विशेष तरतूद करू शकते. शिक्षण संस्थांमध्ये रिझर्वेशन करू शकते किंवा त्यांना शिष्यवृत्तीची काय करू शकते? फंडिंग म्हणजे सोय करू शकते. तर लक्षात घ्या 15(4) नुसार जर हा विचार केला तर हे आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 15(5) हे नवीन घटनादुरुस्ती टाकण्यात आलं आहे. कोणती? 93वी घटनादुरुस्ती 2095. ठीक आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि कोणती कोणते आपल्या सार्वजनिक शिक्षण संस्था तसेच कोणत्या प्रायव्हेटला सुद्धा रिझर्वेशन करण्याचा अधिकार कोणाला भेटला आहे? स्टेटला भेटलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मग त्यासाठी ओबीसीला जो IIT IIM मध्ये काय केलं होतं? रिझर्वेशन दिलं 2006च्या कायद्यानुसार. ठीक आहे. म्हणजे 15चा योग्य उत्तर कोण आहे? 3. पण नेहमी लक्षात ठेवा 15 हे शैक्षणिकासाठी रिझर्वेशन असते, 16 नोकऱ्यांसाठी असते आणि राजकीय रिझर्वेशन कुठं आहे? 334 मध्ये आहे. एवढं फक्त लक्षात घ्या. आणि राजकीय रिझर्वेशन मिळणार सगळ्यात तिन्ही रिझर्वेशन मिळणारा घटक 2च आहेत. कोण आहे? SC आणि ST. शैक्षणिक सुद्धा अजून कुठला? रोजगारात आणि कुठला? राजकीय. तिन्ही मिळणार आहे. ठीक आहे. हा, नंतर आपल्या हिस्ट्रीला क्वेश्चनला सुरुवात झाली. हा, डिप्रेस काशन मिशन बद्दल योग्य खरे नाही असे पर्याय निवडायचा आहे आपल्याला. कोणतं खरे नाही? या मिशनची स्थापना 1904 मध्ये विरा शिंदेनी केलेली असेल पण कोणी केलेली आहे? सगळ्यात महत्वाची 1906 किती? 18 ऑक्टोबर बरोबर आहे. हा, या दिवशी स्थापना केली. हा, म्हणजे चुकीचा आहे पहिला. नंतर बघा ही संस्था अस्पृश्यांची पहिली राजकीय संघटना म्हणून अस्पृश्यांसाठी बरोबर आहे. मिशनद्वारे 1907 पासून अस्पृश्य निवारण परिषद घेण्यास काय झाली? सुरुवात झाली बरोबर. मिशनने 1908 मध्ये मुरळी प्रथा प्रतिबंधक सभा काय केली? भरवली. आता मुरळी कोणाला म्हणतात? त्या मुलींना म्हणतात बरोबर आहे की नाही? मुलांना वाघ्या म्हणायचे. अरे ज्यांना देवाला सोडले त्यांना म्हणायचे वाघ्या, मुलगा असेल तर, आणि मुलगी असेल तर काय म्हणायचे? मुरळी म्हणायचे. ठीक आहे. हा, देवाला सोडलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे या डिस्प्लेस काशन मिशनचे जे सचिव होते ते कोण होते? विरा शिंदे होते. आणि पहिले अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती चंदावरकर बरोबर आहे. हा, म्हणजे याचा योग्य उत्तर अ आणि ड चुकीचा आहे. ठीक आहे. हा, अरे 1908 नाही ना, कोण आहे? 1910. ठीक आहे. तुम्हाला माहित असेल ते जेजुरीला भरवली होती माहिती आहे ना तुम्हाला? जेजुरी पुण्यामध्ये. हा, जेजुरी. ठीक आहे. पुणे येते 25 एप्रिलला. लिहून घ्या वाटले अजून डिटेल. 25 एप्रिल 1910. हा, नंतर क्वेश्चन नंबर 17 एकदम सोपी प्रश्न होता. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्यान्वये कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या? तर बघा भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा. भारताच्या तिजोरीतून नाही, कोणाच्या? इंग्लंडच्या बरोबर आहे. केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धती निर्माण करण्यात यावी. आज लक्षात घ्या केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती कोणत्या कायद्यानुसार केली? 1935च्या. आणि 1919च्या कायद्यानुसार कुठं केली? राज्यांमध्ये. सोपी आणि राखीव बरोबर आहे की नाही? हा, तर लक्षात घ्या. दुसरा पण हे आहे. नंतर बघा तिसरं, व्हाईसराय हा भारतीय उच्चायुक्तांच्या इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून काम करेल. उलट आहे स्टेटमेंट. फक्त काय करते? व्हाईसरायचा भारतातील उच्चायुक्तांचा जो उच्चायुक्त असतो तो व्हाईसरायचा इंग्लंडमधील प्रतिनिधी होता बरोबर आहे की नाही? म्हणजे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीचं. म्हणजे उलट करायचं त्या स्टेटमेंटला फक्त.
नंतर बघा प्रांतांमध्ये द्विसदनी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. आता प्रांतामध्ये द्विसदनी नाही ना, द्विसदनी होती तर हे कुठं केंद्रामध्ये. ठीक आहे, ओके. म्हणजे सगळेच पर्याय चुकीचे आहेत, कोणतीच तरतूद त्या संबंधित नाही. हा, नंतर बघा प्रश्न नंबर 18 काय म्हणते, 1927 साली आंबेडकरांच्या आदेशाने स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित व दलितरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, तर समाज समता संघ किंवा स्थापन झाली होती ही 1928. इथं सांगण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकमान्य टिळक होते, यांचे जो मुलगा होते कोणते, श्रीहरिपंत, बरोबर आहे ना, त्यांच्याच सहकार्यानं स्थापन केलेली होती, एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये. ठीक आहे, हा, श्रीधरपंत नाव होतं त्यांचं. हा, बाकी ते विश्लेषणामध्ये तुम्हाला न्यूजपेपर दिलेलेच आहे. हा, श्रीधरपंत असं नाव होतं त्यांचं. हा हा, 19 मध्ये थोडा डिबेट होईल तुमचं. झाला का तुम्हाला काही कन्फ्युजन झालं 19 मध्ये? क्वेश्चन नाही झाला, सगळं बरोबर आहे. हा, पण काही पुस्तकामध्ये लक्षात घ्या, जो पर्याय नंबर 3 आहे याच्यामध्ये लक्ष्मीद्यान हे बरोबरच होती, पण हा लक्ष्मीद्यान जो काही दिला आहे क्लिपच्या पण अनुवाद दिलेला काही पुस्तकांमध्ये थोडा डिबेट होते. मला माहिती होतं तो काढताना दोन्ही आहे, पण जवळपास जवळचा उत्तर ॲडम स्मिथच्याच दिलेल्या आहेत पुस्तकांमध्ये, बरोबर आहे की नाही. हा, तर तो होऊ शकत होता वाद. हा, चुकीचे पर्याय निवडा. ते 19 मध्ये चुकीचा पर्याय काय आहे, 1882 मध्ये लोकहितवादी या नावाने मासिक सुरू केले, बरोबर आहे का? बरोबर आहे. भारत शासनाने त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या दिल्या. भारत सरकार नव्हतंच ना त्यावेळेस, कोण होता? ब्रिटिश. पहा, एवढ्या छोट्या छोट्या मिस्टेक होण्याचे काय चान्सेस आहे. आता बघा इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात काय ठेवा, ते भारत शासनापेक्षा सगळ्यात महत्त्वाला रावसाहेब, हे राव बहादूर ही पदवी त्यांना जी काही दिली ती लॉर्ड लिटनने दिली, जो दिल्ली दरबार भरला होता, तुम्हाला माहित असेल 1877 मध्ये. त्या 1877च्या दिल्ली दरबारामध्ये यांना देण्यात आलेली होती. ठीक आहे, दिल्ली दरबार 1877 लिटननं भरवला होता ना, त्या आहे. म्हणजे दुष्काळ पडला असताना सुद्धा त्यांनी तो दरबार भरवला, त्याच्यावर खूप टीका झाली होती. ठीक आहे, त्यांनी आपल्या लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाद्वारे, लक्ष्मीज्ञान ग्रंथ केव्हा लिहिलं त्यांनी? 1849 लोकमान्य आपल्या लोकहितवादी यांनी लिहिलं. ठीक आहे, या ग्रंथाद्वारे ॲडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. आता बघा स्टेटमेंट बरोबर आहे का? बरोबर वाटते का? हा, काही पुस्तकामध्ये ॲडम स्मिथ दिले आहे, पण काही पुस्तकांमध्ये डायरेक्ट हे दिलं आहे क्लिफ्ट जो होता याच्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे बा. पॉलिटिकल इकॉनॉमी नावाची पुस्तक होती क्लिफ्टची, त्याचा तो अनुवाद होता असं म्हणतात क्लिफ्टच्या. ठीक आहे, पॉलिटिकल इकॉनॉमी अशा त्या पुस्तकाचं नाव होतं. हा, फक्त मी जाणून बुजून टाकला, इथं डिबेट होऊ शकते तरी टाकला क्वेश्चन, तुम्हाला तुलना व्हावं म्हणून. ठीक आहे, इकॉनॉमी हे पुस्तकाचं नाव होतं. ठीक आहे, त्या पुस्तकाचा तो अनुवाद होता असं पण म्हणल्या जाते. ठीक आहे, आपण बरोबरच घेतला त्याच्यामध्ये. हा, नंतर बघा नंतरची कंडिशन काय, भारताच्या परिस्थितीला भारतीयांच्या आळस कारणीभूत असले त्याचे मत होते, तर त्यांचे मत बरोबर आहे का? यस. म्हणजे फक्त चुकीचं काय दिलंय आपण? ब. ठीक आहे, नंतर बघा क्वेश्चन नंबर 20. पंडित नेहरूंनी कोणत्या देशाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्याच्या सहकार्याने अलिप्त, म्हणजे तुम्हाला नाम माहिती आहे ना, हा, तर लक्षात घ्या, वेगळा गट निर्माण केला. तुम्हाला माहिती असेल की जो सेकंड वॉर झाला, सेकंड वर्ल्ड वॉर, या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जग हा दोन ध्रुवामध्ये म्हणजे दोन याच्यामध्ये डिवाइड झाला. एक सोव्हिएत रशियाच्या बाजून झाला आणि एक कोणत्या USA बाजून झाला. पण त्यात अमेरिका भारत वगैरे असा देश होता ज्यात युगोस्लोव्हिया वगैरे, टेटो वगैरे, बरोबर आहे ना, यांनी एक स्वतंत्र म्हणजे या दोन्ही गटातनं सामील होता एक स्वतंत्र अलिप्त गट स्थापन केला. त्यालाच आपण कोणता म्हणतोय? अलिप्त राष्ट्र. म्हणजे नाम जे काही म्हणतोय ते केव्हा स्थापन झाले? 1961 ला, बरोबर आहे की नाही. हा, तर लक्षात घ्या, युगोस्लेव्हियाचे टिटो होते, इजिप्तचे नासेर होते, घानाचे काय होते? निकामे का क्लावे काहीतरी होते. ठीक आहे, हा, युगोस्लोव्हिया, इजिप्त आणि काय घाना हे सध्या ते होते. ठीक आहे, हा, पर्याय नंबर काय येणार? अ, ब, ई. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 21. हा, डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञ होते, बरोबर आहे का? यस, फिलॉसॉफर होते. आणि तसेच आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले काय होते? उपराष्ट्रपती. 2 टर्म गाजवले होते, बरोबर आहे. आणि स्वतंत्र आपल्या भारताच्या नंतरचे स्वतंत्र भारतानंतर कितवे राष्ट्रपती होते आपले? प्रेसिडेंट दुसरावे. ठीक आहे, हा, नंतर बघा आचार्य नरेंद्र साम्यवादी पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखल्या जाते. म्हणजे संस्थापक लक्षात घ्या, काँग्रेस सोशलिस्ट पार्टी याचे ते संस्थापक सदस्य होते, काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे. ठीक आहे, हा केव्हा स्थापन झाला होता? 1934 ला. आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सक्रिय सहभाग कोणाचा होता? जेपींचा होता आणि रामनाथ लोहिया. आणि त्यासोबत कोण होते? आचार्य नरेंद्र देव. जेपी माहिती आहे ना, जयप्रकाश नारायण. ठीक आहे, हा, 21 नंबर क्वेश्चन काय येणार? चुकीचा येणार, बरोबर आहे. हा, नंतर बघा डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे प्रथम मुस्लिम राष्ट्रपती होते, बरोबर आहे का? यस, बरोबर. केव्हापासून होते? 1966 1969 पर्यंत. ठीक आहे, नंतर यांच्यानंतर गिरी झाले ना,
हां हां म्हणजे अ आणि क बरोबर आहे, ब चुकीचा आहे. हां नंतर बघा खालील 2 विधाने दिलेली आहेत त्यापैकी काय खरे नाही. काय वाटलं तुम्हाला या प्रश्नावर हे करताना? पर्यायामध्येच काही कन्फ्यूज झाले का तुम्ही? थोडा डिस्टर्ब आहे. हां ठीक आहे. हां तर हा तो कॅन्सल करण्याच्या याच्यावर आहे. ब्रिटिश शासनाद्वारे विरुद्ध हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊन लढा घ्यायचा अशी देवबंद चळवळीची धारणा होती. बरोबर आहे, ही स्टेटमेंट पण बरोबर आहे. भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद देवबंद चळवळीचे काय होते? अनुयायी होते. ही पण बरोबर आहे. पण प्रश्न विचारतात खरे नाही म्हणजे काय ओळखायचं आहे आपल्याला? चुकीचे. मग कोणते चुकीचे आहे? दोन्हीही नाही. मग काय शोधाल? अ आणि ब दोन्हीही. हो मग इथं पर्याय काय पाहिजे म्हणलं मी? एक पाहिजे ना. हा तर तेच सांग. हा पण तिथं उत्तरपत्रिकेमध्ये बहुतेक काय दिलेलं आहे? 2 दिला आहे. हा तेच ठीक आहे. हा नंतर बघा खालील वर्णावरून व्यक्ती ओळखा. त्यांचे वडील इंग्लंडचे पंतप्रधान होते, हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य होते, त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले, तसेच अफगाण युद्धाचा शेवट केला. ठीक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी किमान वय 21 वर्ष. आता बघा किमान वय 21 वर्ष केले. आता बघा तुम्हाला माहिती 19 वर्ष कोणी केलेले होते? लॉर्ड लिटनने. हा आणि यांनी ते काय केले? वाढवले. बरोबर आहे की नाही? हा म्हणजे हे कोणा संबंधित आहे? रिफंड. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 24 काय सांगते? क्वेश्चन नंबर 24 खालील विधाने सत्य ओळखा. ओळखले? हा सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व सर्व धर्म आणि जातींसाठी काय होते? उपलब्ध होते. बरोबर आहे का? बरोबर आहे. सदस्य होताना संबंधित व्यक्तीला खंडोबाची शपथ. आता खंडोबाची शपथ म्हणजे बेल भंडारा वगैरे दिला जात होता. एक लक्षात घ्या काही पुस्तकामध्ये खंडोबाचा उल्लेख आहे पण एवढं तर नक्की आहे रेग्युलर का बेल आणि भंडारा दिला जात होता. क्लिअर झाला? आणि ही रविवारीच काय व्हायची? त्यांची सभा व्हायची. महत्वाचा म्हणजे त्याच्या जवळपास होते उत्तर असं आहे. एका 2 पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. हा तर लक्षात घ्या दोन्ही विधाने काय आहे? सत्य का असत्य? हा नंतर बघा क्वेश्चन नंबर 25 अकबरा संबंधित खालील विधाने विचारात घ्या. असे काहीतरी आयोग एक टाकते. लक्षात घ्या असं आपल्याला हेच नसते, इमॅजिंगच नसते तो क्वेश्चनचा. ठीक आहे. अकबरा संबंधित खालील विधाने विचारात घ्या. पुढील पैकी बिनचूक विधाने ओळखा. हा तर सगळ्यात सोपी होता. ओळखले का? हा पहिला राज्यकर्ता ज्याने हज यात्रेकरून राज्याच्या तिजोरीतून पैसे देऊन हजला काय केले? पाठ. कितवा होता मुघल बादशाह? हा तिसरा. फाउंडर कोण आहे मुघल बादशाह मुघल सल्तनतचा? कोण? बाबर. बाबर नंतर कोण येतो? हुमायून. हुमायून नंतर अकबर येतो. आणि हुमायून संबंधित आपला क्वेश्चन मागच्या टेस्टला झालाय त्याच्या बहिणी संबंधित. त्याने पुस्तक लिहिली होती त्याच्या बहिणीने. बरोबर आहे की नाही? हा तर लक्षात घ्या अकबराने दीन ए इलाही या नवीन धर्माची स्थापना केली. ही स्टेटमेंट तर बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? पण या धर्मप्रसार व इस्लामचे वचने असा दिलेला आहे. तिथं इस्लामचे वचने होते का? एकेश्वरवादाचा वगैरे काय होता? प्रसार होता. ठीक आहे. हा म्हणजे चुकीचा हे पर्याय. नंतर बघा या काळात विधवा पुनर्विवाह कायद्याने मान्यता मिळाली. बरोबर आहे का? मिळाली. पण दुसरी स्टेटमेंट बघा सती प्रथा मात्र चालू राहिली. सती प्रथा चालू होती का? ती पण बंद केली. अरे ही स्टेटमेंट मायनस आहे, ही प्लस आहे, ही मायनस आहे म्हणजेच काय होणार? मायनस चुकीचाच होणार ना पर्याय. ठीक आहे. हा काय? हा सती प्रथा मात्र चालूच राहिली पण त्यांना हे केलं होतं ना बंदसाठी. हो ना. हा सती प्रथा मात्र चालूच. बरोबर आहे. पण आता लक्षात घ्या चालूच राहिली. आता बघा हा वादग्रस्त आहे. चालूच राहिली हे केलं पण त्यानं कायद्याने काय केलं होतं? बंद. आपण असं स्पेसिफिक म्हणू शकत नाही पूर्ण बंद झाली, स्पेसिफिक म्हणू शकत नाही पूर्ण चालूच होती. इतिहासामध्ये असा किंतु परंतुला पर्यायच नाहीये. बाप दाखव नाही तर श्राद्ध दाखव. हो चालूच होती पण चालूच. आता बघा इथं च लावलाय ना मी. चालूच म्हणजे डेफिनेट झालाय ना की कंटिन्यू बस चालूच होती पण त्याचा प्रयत्न तर होता ना काही प्रमाणात बंद. आता ठेवा एक लक्षात घ्या इथे एकदम टेन्शन घेऊ नका. आपल्याला आयोगाला काही पाठवायचं नाहीये. तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही आयोगात परफेक्ट आहेत. विषय क्लोज आहे. ठीक आहे. एवढं काही टेन्शन घेऊ नका आणि एवढं इगो हट करू नका. ठीक आहे. हा नंतर बघा मी तुम्हाला सांगतो पोल्ट्रीला होते कसं डेबिट नाही पण इथं होते. हिस्ट्री आहे तो. हे लक्षात प्रत्येकाचा काय असतो एक वेळ. तुम्ही कोणती पुस्तक वाचताय कुठल्या याच्यावर सगळं डिपेंड असतं सगळं. काय? हा मग हा खंडोबाची शपथ ना दोन्ही बरोबर आहे ना. काय काय ब्रिटिश कायद्याची हा ना निष्ठा बरोबर आहे. शपथ घ्यावंच लागत होती. लई आहे त्यांच्यामध्ये त्यांना सगळे दिलेले आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा ओके. नंतर 25 आपल्या मनाला काय वाटते हिस्ट्री नाही आहे. मी आधीच सांगतोय हिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहित असेल राज्यसेवा मेन्सला हिस्ट्रीमध्ये पुष्कळच्या फ्रेममध्ये क्वेश्चन असतात. तुमचे उत्तर बरोबर येतात पण राज्यसेवा प्रीला
तुम्हाला प्रश्न चुकतातच, हे लक्षात घ्या. पुष्कळ मोस्ट ऑफ प्रश्न चुकतात. आपल्याला सगळ्यांना वाटते का हाच बरोबर असेल, आणि की आल्यावर कळते विषय क्लोज झालाय आपला. आणि हिस्ट्रीच्या बाबतीत 100% होते. हा, लक्षात घ्या. मी प्रश्न काढताना मी पण विचार करत असेल, त्यावेळेस आम्ही पण बसून हे करत असेल, एवढी डिबेट होणार आहे. मी मगाशी सांगितलं खंडोबाचा एकाच पुस्तकात मला रेफरन्स भेटला होता, पण 2-3 पुस्तकात असं रेफरन्स भेटला काय का ते भंडारा वगैरे हे करतो. मग लॉजिक लावलं का यस हा पण काय होऊ शकते बरोबर, म्हणजे आयोगाने असं करते ना 2-3 याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते पर्याय केलेले आहेत जवळचे. ठीक आहे. हा, 25 क्वेश्चन काय येणार, अ आणि ड. हा, पण हे लक्षात ड काय, अकबराने सुल्ले कुल या धोरणाचा काय केला होता, हा पीस ऑफ ऑल, माहिती आहे, पीस टू ऑल असं म्हणलं जात होतं. ठीक आहे. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर किती आहे, क्वेश्चन नंबर 26. लोधी वंशाची स्थापना कोणी केली. आता बघा इब्राहिम लोधी तर नाहीच आहे, कोण आहे, बहलाल लोधी. आता बघा हे दिल्ली सल्तनत होते, दिल्ली सुलतानशाही होती. दिल्ली सुलतानशाहीच्या पहिला कोणता होता घराणे, गुलाम घराणे. गुलाम घराण्यानंतर कोणते घराणे आले, खिलजी घराणे. गुलाम घराण्याचा कोण होता फाउंडर आपला, ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक, बरोबर आहे ना. नंतर कोण आला आपल्या गुलाम घराण्यानंतर खिलजी घराणे. खिलजी घराण्याचा कोण होता, गियाउद्दीन. हा, नंतर कोण आला आपला तुगलक घराणे. तुगलक घराण्याचा कोण आहे फाउंडर, गियासुद्दीन, बरोबर. तुगलक त्याच्यात माहिती आहे त्याचा मुलगा कोण, मोहम्मद. अरे मागचं झाले ना क्वेश्चन आहे, मोहम्मद बिन तुगली. आणि त्याचा चुलत भाऊ म्हणजे कोण, फिरोजशाह तुगलक, ज्याने तो फिरोजशाह कोटला वगैरे हे सांगितलं होतं आपण. ठीक आहे. हा, नंतर बघा, हा, आणि नंतर कोण आले तुगलक घराण्यानंतर, तुगलक घराण्यानंतर कोणते आले, सय्यद. आणि सय्यद घराण्यानंतर कोण आला, लोधी. आणि सय्यद घराण्याचा फाउंडर कोण आहे, ख्रिस खान, बरोबर आहे की नाही. हा, आता बघा बहलाल लोधी, आणि बहलाल लोधी नंतर सिकंदर लोधी, नंतर इब्राहिम लोधी. आणि याच इब्राहिम लोधीचा पराभव करण्यासाठी याच्याच भावाने कोण, बाबरला बोलवलं होतं, बरोबर आहे ना. हा, ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर आहे ना बहलाल लोधी. नंतर बघा सम्राट अशोकाच्या काळातील तिसरी बौद्ध सभा कुठे भरवण्यात आली, कुठं, पाटलीपुत्र. पहिली कुठे झाली होती, राजगृह, बरोबर आहे. दुसरी वैशाली, तिसरी आणि चौथी लक्षात काश्मीरचं. ओके, चौथी. हा, आणि तुम्हाला माहिती आहे याच बौद्ध परिषदेनंतर सम्राट अशोकाने आपल्या मुलगा मुलीला कुठं पाठवलं होतं, धर्म प्रसारासाठी ओके, चला क्वेश्चन नंबर काय 28. काय योग्य, हा पण एकदम सोपी क्वेश्चन आहे. काय आहे याचं उत्तर, योग्य विधान. ग्रीकानंतर शकांनी भारतावर आक्रमण केले, बरोबर आहे का, बरोबर आहे. ग्रीकानंतर शकांनी भारतावर स्वारी केली ना, हा बरोबर आहे. शकाच्या 5 शाखा होत्या, त्यापैकी 5व्या शाखेत दख्खनच्या उत्तर भारतात दख्खनच्या उत्तर भारतात म्हणजे उत्तर भारतात नाही, दख्खनच्या उत्तर भारतात काय केली, सत्ता प्रस्थापित केली, बरोबर आहे. आता बघा 5 शाखेपैकी पहिली शाखा अफगाणमध्ये स्थिर झाली, दुसरी पंजाबमध्ये स्थिर झाली, तिसरी कुठं झाली होती, तिसरी तिसरी झाली होती मथुरेजवळ, बरोबर आहे, उत्तर भारताजवळ मथुरेजवळ. आणि चौथी झाली होती आपली पश्चिम भारतात. आणि 5वी आहे कुठली, आता हे दख्खनच्या उत्तर भारतात. ओके. नंतर बघा शकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी काय केली, नाणी वापरात आणली. तर सोन्याची आणली का चांदीची. ओके. शकांच्या पर्शियन वर्चस्व नष्ट झाले, शकांमुळे पर्शियनचे, असं आहे का, नाही, पर्शियनमुळे कोणाचे वर्चस्व नष्ट झाले, शकांचे. ठीक आहे, उलट पाहिजे होतं. हा, म्हणजे काय आहे ना, योग्य विधान कोणतं येणार 28चं, अ आणि ब. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 29. 1945 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यात आझाद हिंद फौजेच्या चालवलेल्या खटल्याच्या वेळी वकील कोण होते, सेनेच्या बाजूने कोण होते, आता भुलाभाई देसाई हे मेन होते वकील, बरोबर आहे की नाही. हा, त्यांच्या त्याच्यामध्ये कोण कोण होते, पंडित नेहरू, आणि कोण होते अजून, कोण होते, आसिफ अली वगैरे होते आहे का आसिफ अली, नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचे कैलाशनाथ काटजू हे सुद्धा त्यावेळेस होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 29चा योग्य उत्तर काय येणार, अ आणि ब, म्हणजे आता दिलेल्या पर्यायातून. ठीक आहे. 30 नंबरचा ते एकदमच सोपी आहे. मुस्लिम मुहम्मद अली जिना काँग्रेस सोडली, त्यांचे काँग्रेस सोडण्याची कारणे पुढीलपैकी कोणते होते. इगोस्टिक माणूस होता तो, बरोबर आहे की, सगळंच होतंय. एक शब्द जरी माहीत असेल तर सगळे पर्याय समजतात. अरे मुहम्मद अली जिना हा इगोस्टिक माणूस होते, आपोआपच सगळं सापडते. ठीक आहे. अ ब क, कोण आहे 30चा उत्तर काय, आयोगाचं उत्तर ना, काँग्रेसमध्ये गबाड्या कपड्याचे हिंदुस्थानी बोलणारे सदस्य त्यांना आवडत नव्हते. हा बरोबर आहे, ते पण आहे. पण गंमत असा मी त्याच्यासाठी नाही म्हणतोय, हे वरील सर्व तुमच्या की मध्ये पण वरील सर्व दिलेलं आहे, बरोबर आहे ना. हा, पण सांगायचा एकच आहे, आयोगाने उत्तर देताना हे दिलेलं होतं, बरोबर आहे. हा, आता बघा सगळ्यात महत्त्वाची एक इथं काय स्टेटमेंट, त्यांच्या आयडिओलॉजीचा विचार केला आपण, म्हणजे ठीक आहे आयोगाचा उत्तर तर एकदम परफेक्टच आहे. क्वेश्चन नंबर काय येणार फक्त क, म्हणजे कोण येणार, पर्याय नंबर 2.
हाच बरोबर आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बुक्समधला जरी रेफरन्स केला, आयोगाने त्यावेळेस कोणाचा रेफरन्स घेतला माहित नाही. म्हणजे 16चा प्रश्न होता ना तो, 2016चा क्वेश्चन होता आयोगाचा, बरोबर आहे की नाही. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयोग एकच काय करतोय, कधी कधी एकच प्रश्न 2 वेळा विचारतोय आणि पहिल्या वेळेस उत्तर वेगळा देतो, दुसऱ्या वेळेस उत्तर वेगळा देतो. शेवटी रेफरन्सवर डिपेंड आहे. आपण म्हणजे जे काही रेफरन्स पाठवतो आयोगाला, पुढच्या वेळेस जर त्यांनी तसंच क्वेश्चन रिपीट केलं तर ते काय करतात, चेंजेस करतात. तुम्ही बघा 14चा 13चा प्रश्न तुम्ही लगेच चेंजेस केले आहेत त्यांनी क्वेश्चन रिपीट केल्यानंतर. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय क हाच एक आयोगाने काय दिला, पर्याय बरोबर दिलेला होता. बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी कच मारून आले का सर्वच केलंय? कच केलाय ना, ठीक आहे. मग हाच फिक्स करू आपण, ठीक आहे. आता आयोगानुसार पण एक लक्षात घ्या, आयडियोलॉजीचा विचार केला मोहम्मद अली जिनांच्या, तर लक्षात घ्या पहिली स्टेटमेंट सुद्धा काय आहे, बरोबरच. आयडियोलॉजीनुसार काँग्रेसने उदारमत धोरणाऐवजी अहिंसक चळवळीचा स्वीकारलेला मार्ग त्यांना आवडत नव्हता. ही सुद्धा आयडियोलॉजीच्या नुसार त्यांचं उत्तर बरोबर आहे. आणि पर्याय नंबर, गांधीच्या वाढत्या प्रमाणात आपल्या काँग्रेसमध्ये वाव मिळणार नाही याची त्यांना जाणीव होती. ही झाली एक कन्क्लुजन बेस्ड क्वेश्चन, म्हणजे कन्क्लुजन बेस्ड झाला मोहम्मद अली जिनांचा. तर ही सुद्धा स्टेटमेंट काय होऊ शकते, बरोबर होऊ शकते. ठीक आहे, ओके. शेवटी वाद आहे, वादच राहणार, हिस्ट्री आहे शेवटी. ठीक आहे. आणि मी प्रत्येक वेळी मला कळते बी की वाद होतात, पण तरी मी वाद करूनच घेतो. ठीक आहे. अखिल भारतीय व्याघ्रगणना अहवाल 2018. एक तर लक्षात ठेवा की हे जे सेन्सस आहे व्याघ्रगणना ही पब्लिश 2019ला झाली, पण त्याचं अहवालाचं नाव आहे 2018. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 18 की 19 तुम्हाला वाटेल की 19ला रिपोर्ट आली ना, रिपोर्ट कधी आली, 19मध्ये आली, पण तो अहवालचं नाव काय त्याचं 2018 आहे. हे पण लक्षात ठेवा. मला खूप प्रोबॅबिलिटी वाटते की येणाऱ्या कंबाईनमध्ये किंवा राज्यसेवेमध्ये याच्यावरती प्रश्न असेलच, म्हणून आपण 3 वेगवेगळ्या अनुषंगाने हा प्रश्न फ्रेम केला आहे. म्हणजे तुम्हाला बघत असेल आपल्या आतापर्यंत जे काही 8 टेस्ट झालेले आहेत त्यामध्ये 3 वेळा मी 3 टेस्टमध्ये करंट अफेअर्समध्ये व्याघ्रगणना अहवालावरती प्रश्न टाकलेला आहे. ओके. हां, मग आता बरोबर आहे हे विधान. 2900 जवळपास 3000 वाघ आहेत भारतामध्ये. भारतात कर्नाटक या राज्यात सर्वाधिक वाघ आहेत 526. कर्नाटकमध्ये आहेत का, नाही. कोणत्या राज्यात आहे, याच्या पहिले होते कर्नाटकमध्ये, पण आता कशामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये. सो कर्नाटकला रिप्लेस केला आता मध्य प्रदेशनी. पहिली व्याघ्रगणना 2 साली करण्यात आली, बरोबर आहे. वाघांसंख्येत भारत पहिल्या स्थानावर, हे पण काय आहे, बरोबर आहे. जवळपास जगात 75% वाघ भारतामध्ये असतात, बरोबर आहे. सो वाघाला काय म्हणतात, पॅन्थेरा टिग्रिस, बरोबर आहे ना. सो पॅन्थेरा टिग्रिस. सो कोणतं विधान चुकीचं विचारलं त्यांनी, तो उत्तर पर्याय क्रमांक 2. हां, मानव तस्करी विरोधात जागतिक दिवस. ओके, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अगेन्स्टमध्ये. ओके, सो ह्युमन ट्रॅफिकिंग जे त्याच्या ऑपोजमध्ये कोणता दिवस आहे, 30 जुलै. किती आहे, 30 जुलै आहे. ओके. हां, सो यंदाची 2019 युनियनतर्फे संकल्पना काय, ह्युमन ट्रॅफिकिंग कॉल युअर गव्हर्नमेंट टू ॲक्शन. तुमच्या गव्हर्नमेंटला ॲक्शन करायला एक कॉल देशातल्या राजकीयांना. सो ती तो म्हणून लिहून घ्या तिथे, म्हणजे की आठवण ठेवा, कारण आयोग असं पण विचारू शकतो की संकल्पना काय होती. आता असे प्रश्न सहसा कमी येतात की कोणत्या दिवशी कोणता डे सेलिब्रेट होतो, पण त्याविषयी काय असतं की अप्लिकेशन बेस्ड प्रश्न जास्त असतात राज्यसेवेमध्ये, की त्या दिवशीची संकल्पना काय होती, काय नव्हतं वगैरे. तर हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 2022मध्ये बर्गिंगम कुठे आहे, इंग्लंड. बर्गिंगम पॅलेस आहे ना. हां, सो इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये इंजल कोणता वगळण्याचा खेळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 नेमबाजी. आणि यामुळे भारताला फार मोठा धक्का बसलेला आहे. भारतीय संघटनेने सांगितलेलं आहे की आम्ही नाहीतर यासाठी काय घेऊ, मागा घेऊ, कारण भारताला सर्वात जास्त आतापर्यंत कॉमनवेल्थमध्ये मेडल्स कोणत्या ह्याच्यातून मिळालेले आहेत, नेमबाजीमधून मिळालेले आहेत. सो आणि कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये सर्वात जास्त मेडल्स भारत जिंकतो नेमबाजीमध्ये, आणि तोच खेळ वगळण्यात येणार आलेला आहे. ओके. सो त्याच्या अगेन्स्ट भारतीय ऑलिम्पिक संघाने काय केलेली आहे, अपील केलेली आहे. सो 34चं येणार 2. हां, 35 अगेन वारसा स्थळावरती पण प्रश्न येऊ शकतो. सो सध्या पिंक सिटी ज्याला आपण म्हणतो जयपूर, याचा काय केलेला आहे, वारसा स्थळामध्ये समावेश केलेला आहे. विधान काय बरोबर आहे. अझरबायजानच्या बाकू या शहरामध्ये घेण्यात आलेली आहे, बरोबर आहे. सो ही बैठक आहे, कितव्या क्रमांकाची बैठक होती ही, 43वी. किती बैठक आहे ही, 43वी बैठक आहे. ओके. भारतामध्ये आता किती वारसा स्थळे आहेत, 38. त्यामधले 30 सांस्कृतिक, हे पण लक्षात ठेवा. 30 काय आहेत, सांस्कृतिक कल्चरल आहेत. 7 काय आहेत, नैसर्गिक, आणि 1 काय, मिश्र स्थळ. ओके. हां, यामध्ये सुद्धा सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहेत वारसा स्थळं भारतात, कुठे आहेत, महाराष्ट्रामध्येच आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. किती वारसा स्थळे आहेत महाराष्ट्रामध्ये, 5 वारसा स्थळे आहेत. कोणती कोणती आहेत, अजंता केव्स, पहिलं कोणतं आहे अजंता, दुसरे एलोरा, आणि तिसरं एलिफंटा. मुंबईच्या एलिफंटा केव्स कुठे आहेत, मुंबईच्या. या 3 केव्स आहेत. ओके. चौथं वारसा स्थळ कोणतं आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनस. आणि 5th वारसा स्थळ काय आहे, सह्याद्री पर्वत. सो सह्याद्री कॉमन आहे समजा, पण ते पण महाराष्ट्रामध्ये येतं. सो हे 5 आहेत.
ओके, सो हे 5 वारसा स्थळं लक्षात राहतील. आणि जगात सर्वात जास्त वारसा स्थळ कुठे आहेत जगामध्ये? इटली आणि चायना दोन्ही. सो इटली आणि चीन 55 वारसा स्थळे. ओके, सो इटली आणि चीन किती वारसा स्थळे? 55 वारसा स्थळे जगामध्ये सर्वात जास्त. 2019 संयुक्त राष्ट्रातर्फे, सो म्हणून याचं उत्तर काय येणार बघ? 4. 21 जून 2019 रोजी संयुक्त राष्ट्रातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना काय होती? सो काय होती? 2021 हा 5वा 5th टाइम सेलिब्रेट करण्यात आला योग दिवस. ओके, भारताच्या याच्यामुळे पहिला योग दिवस सुरुवात केली होती, योगाची सुरुवात केली होती जगामध्ये. ओके, सो क्लायमेट ॲक्शन ही काय होती? त्याची संकल्पना होती. ओके, सो क्लायमेट ॲक्शन संकल्पना होती. आणि योगा विथ गुरुज हे जे म्हणजे तो त्या दिवशी संकल्पनेच्या दिवशी ते टायटल ठेवण्यात आले, पण जी संकल्पना जी होती, जो संदेश देण्यात होता तो कोणता देण्यात आला होता? क्लायमेट ॲक्शन. ओके, सो क्लायमेट ॲक्शन हा देण्यात आलेला होता संदेश. ओके, सो 36 उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके, हां, मेरा इंडिया. ओके, हा इम्पॉर्टंट आहे, मेडिकल इश्यूज रिलेटेड. मेरा इंडिया उपक्रम कशा संबंधित आहे? भारतात मलेरियाची निवड करण्याच्या उद्देशाने. सो मेराचा फुल फॉर्म काय आहे? MERA, मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स इन इंडिया. ओके, मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स. आणि याच्यामध्ये उद्देश काय आहे? उद्देश पण लक्षात ठेवायचं. उद्देश काय आहे? 2030 पर्यंत संपूर्ण भारतामधनं मलेरियाचं काय करणं? निर्मूलन करणं. आणि 25 एप्रिल हा जो आहे जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि मलेरियाची लस कोणी शोधून काढली होती? की मलेरिया ज्यांना त्यासाठी नोबेल मिळालं होतं. ओके, सो मलेरियाची लस कोणी शोधून काढली होती? ज्यांना नोबेल मिळालं होतं ना, आणि भारताशी त्यांचं कनेक्टेड होतं ना, रोनाल्ड रॉस होते ना ते वाटतं. नो, व्हॉट इज हु इज दॅट पर्सन? मलेरिया लस सर्च करा, कोण आहे ते. ही इज बोर्न इन मुंबई. ओके, सो मुंबईमध्ये बोर्न झाले होते ते. मलेरिया वॅक्सिन, आय एम नॉट रिमेंबरिंग द नेम. सो सच नेटवरती कोणाकडे मलेरियाची जी वॅक्सिन आहे ती जी आहे शोधून काढली होती. सो कोणी काढली होती त्याच्यामध्ये? सो त्यांचे, आणि ते भारतामध्ये काय, ते फॉरेनचे होते, बरोबर ना. पण जन्म भारतातला आहे, कारण त्याचे वडील जे आहेत ते ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये काय होते? ऑफिसर होते. ओके, सो तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्यामध्ये. ओके, हां, सो ठीक आहे, यू कॅन सर्च दॅट. आय एम नॉट रिमेंबरिंग द नेम. काय जोको आहे नाही का? ओके, सो नेक्स्ट 38 बघा. नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी सागरी संरक्षणाची गरज अधोरेखित करण्यासाठी खोल समुद्राच्या पाण्याखालून काय केले? भाषण केले. ओके, हां, सो कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते ते? सो डॅनी फोर, त्यांचं नाव काय होतं? डॅनी फोर. ओके, सेशल्स हा देश आहे. सो आफ्रिकेच्या ईस्टर्न पार्टमध्ये हा देश आहे. ओके, एक फार छोटं एक बेट आहे, म्हणजे त्यात काही बेटांचं एक समूह, 115 बेटांचा समूह. सो एक छोटासा आहे, फार लहान देश आहे. आणि सध्या इन जनरल काय होतं आहे? क्लायमेट चेंज होतं आहे. क्लायमेट चेंज होते म्हणून त्याच्यामध्ये काय, महासागराची काय पातळी इन्क्रीज होत आहे. ओके, आणि त्याच्यामुळे लोकांना जगाला आव्हान करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. ओके, हां, कोणत्या समुद्रामध्ये आहे? कोणत्या महासागरामध्ये आहे? इंडियन ओशनमध्ये. ओके, भारतीय इंडियन ओशनमध्येच आहे. ओके, सो सेशल्स हा देश 38. सो हा मॉरिशियस वगैरे कंट्रीज आहेत त्याच्या जवळ आहे. हा मॉरिशियस, मादागास्कर वगैरेच्या जवळ आहे. हां, देन रामसर वेटलँड कन्व्हेन्शनच्या अंडर. ओके, कोणत्या रामसर स्थळ म्हणून कोणत्या याला घोषित करण्यात आले? नुकतेच सुंदरबन, बरोबर आहे. सो कशाला घोषित करण्यात आलेले आहे? सुंदरबनला घोषित करण्यात आलेले आहे. ओके, सो सुंदरबन डेल्टा तुम्हाला माहिती आहे. ओके, सो इन जनरल सुंदरबन हा जो रिजन आहे, सो कुठे आहे? बेंगॉल. ओके, सो बेंगॉल पासून सुरू होतो तो रिजन, आणि हा बांगलादेशामध्ये पण सुद्धा आहे, बरोबर आहे. सो बांगलादेशामध्ये पण आहे. आणि इन जनरल गंगा ब्रह्मपुत्रा नद्याचं जे काही खोरं आहे त्याच्या साऊदर्न पार्टला जो काही रिजन आहे तो हा रिजन आहे. ओके, रामसर स्थळ. सो इन जनरल ऑलरेडी हा फार फेमस आहे सुंदरबन. हा ऑलरेडी एक बायोडायव्हर्सिटी युनेस्कोने घोषित केलेला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट सुद्धा आहे, बरोबर आहे. सोबतच याचा सुद्धा समावेश आहे कशामध्ये? सो इन जनरल जागतिक वारसा स्थळं जे आहेत, बरोबर ना, याच्यामध्ये सुद्धा त्याचा काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. याला वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून पण काय दिलेली आहे? मान्यता दिली आहे. आणि ऑलरेडी हे जे सुंदरबनचा जो बांगलादेशचा रिजन होता तो ऑलरेडी काय होता? 1992च्या वेटलँड कन्व्हेन्शन 1992 मध्येच त्याला इन्क्लूड करण्यात आलं, पण भारताचा जो काही पार्ट आहे तो त्यात इन्क्लूड केला नव्हता. तर आता रिसेंटली 2019 मध्ये या पार्टला काय करण्यात आलेला आहे? सो इन्क्लूड करण्यात आलेला आहे. सुंदरबन हा कशासाठी फेमस आहे आणखी? येस, सो रॉयल बेंगॉल टायगर. ओके, ज्याला आपण म्हणतात, म्हणजे सुंदरबन रिजनमध्ये तसं बघितलं तर सर्वात जास्त वाघ कशामध्ये आहेत? भारतामध्ये, मध्य प्रदेशमध्ये आहेत. पण इन जनरल भारताची ओळख काय? त्याला ते आपल्या भारतीय वाघ त्याला काय म्हणतात? रॉयल बेंगॉल टायगर. कारण बांगलादेश, कारण काय की
आणखी बाकी मोठ्या प्रमाणात वाघ कुठे नंतर मग फाळणी झाली आणि मग ते वाघ कुठे गेलेत बांगलादेशामध्ये झालेत म्हणून बांगलादेश आता पश्चिम बंगालमध्ये वाघांची संख्या काय कमी आहे. पण इंडियाला सर्वात जास्त वाघ आधी कशामध्ये होते त्या बेंगॉल रिजनमध्ये होते. रॉयल बेंगॉल टायगरसाठी ओळखला जातो. अगेन दॅट इज ऑल्सो द रिजन ऑफ वर्ल्ड्स वन ऑफ द लार्जेस्ट मॅनग्रूव्ह फॉरेस्ट, जगातल्या वन ऑफ द सर्वात मोठ्या काय सो मॅनग्रूव्ह फॉरेस्ट ज्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये खारफुटी. ओके सो खारफुटीचा प्रदेश म्हणून सुद्धा हा काय होतो ओळखल्या जातो. ओके हां नेक्स्ट म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. हां 40 काय कोणतं काय म्हणताय तुम्ही? नळ सरोवर पक्षी अभयारण्य हां पण याच्यामध्ये नाही ना ते याच्यामध्ये हे केलेलं. देन 40 जागतिक शांतता निर्देशांकानुसार भारत 141 स्तरावर आहे. बरोबर आहे हे विधान काय करेक्ट आहे. ओके हां देन सो ग्लोबल पीस इंडेक्स हां हे कोणती ऑर्गनायझेशन बनवते याला इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस बरोबर ना. सो याच्यातर्फे हे करण्यात जातो. ओके सो कुठल्या देशातली आहे हे ऑस्ट्रेलियामधली आहे बरोबर ना. सो ऑस्ट्रेलियामधली एक संस्था आहे त्याचं नाव काय आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. ओके याचं मुख्यालय कुठे आहे सिडनीमध्ये. आणि सर्वात शांत देश म्हणून कोणत्या कंट्रीला सांगितलेलं आहे तुम्हाला आईसलँडला बरोबर ना. आईसलँड सर्वात शांत देश आहे. ओके आणि अफगाणिस्तान काय आहे सर्वात जास्त जगातला अशांत देश आहे. मग सार्क देशांपैकी श्रीलंका सर्वात शांत देश आहे का श्रीलंका आहे का नाही. ओके सो कोण आहे भूतान आहे. कोणता आहे आपल्या सार्क कंट्रीमध्ये भूतान आहे. म्हणून तुमचं उत्तर काय येणार सो बऱ्याच लोकांना श्रीलंका वाटलं असेल पण श्रीलंका नाही आहे कोणता आहे भूतान आहे. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. हां 17व्या लोकसभा निवडणुकी संबंधात कोण विधान निवडा. सो या लोकसभा निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेश ओडिशा सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्य निवडणुका घेण्यात आल्या बरोबर आहे. हां देन 78 महिला सर्वात जास्त रेकॉर्ड 78 महिला 17व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्यात. ही पण काय ही पण महत्त्वाचं लक्षात ठेवा 78 महिला आहेत. हां की RK नगरमधील निवडणूक रद्द करण्यात आली. RK नगरमधली नाही करण्यात आली कुठे करण्यात आली वेल्लोर या मतदारसंघातली. ओके सो कोणत्या मतदारसंघातली रद्द करण्यात आली आहे वेल्लोर या मतदारसंघातली निवडणूक रद्द करण्यात आली आहे. आणि टर्शीगंगा हे जगातील सर्वात उंचीचे मतदार केंद्र ठरले हे पण विधान काय होईल बरोबर होईल. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 ब आणि काय ड. का रद्द करण्यात आली होती वेल्लोर कारण मोठ्या प्रमाणात कॅश सापडली होती इलिगल कॅश सापडली होती. ओके आणि म्हणून ती काय करण्यात आली रद्द करण्यात आलेली होती निवडणूक. ओके हां देन अयोग्य पर्याय निवडा जतन पुरातत्व संग्रहालयातील वस्तूंचे डिजिटल माध्यमाने संवर्धन करण्यासाठी बरोबर आहे. हां इंटेलाइट्स हे काय आहे सो देशातले पहिले काय 3D स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल आहे हे पण बरोबर आहे. सोनालिका ही टेक्नॉलॉजी नवीन बांगलादेश ज्यूटपासून विकसित करण्यात आलेला प्लास्टिकला पर्याय आणणारे पट्टे. ओके पुट्टे जे आहेत ते आहेत. सो अगेन हे 3 पण काय आहेत बरोबर आहेत. सो हे टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रश्न होता. सो अयोग्य काय कोणताही अयोग्य नाही म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. देन 43 खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा. सो अयोग्य जोडी आपल्याला निवडायची आहे. कोणते संघटना त्याचं मुख्यालय सार्क काठमांडू नेपाळ बरोबर आहे. IMF वॉशिंग्टन अमेरिका येस. ADB जकार्ता इंडोनेशिया नाही. ADB कुठे आहे मनिला फिलिपिन्समध्ये आहे. लक्षात ठेवा खूपदा काय फिलिपिन्स आणि इंडोनेशियामध्ये पण आपण कन्फ्युजिंग होतो. ओके सो मनिला सो दॅट इज वॉट सो कुठे आहे मनिला फिलिपिन्स. ओके हां देन 44 सत्यविधाने निवडा. माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे 2019 मध्ये हैदराबादेत निधन झाले. ओके सो पेट्रोलियम मंत्री होते पण बरोबर आहे. हां देन उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना गौरव करण्यात आलेला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. सो उत्तर करणार अ ब क. जयपाल रेड्डी. ओके सो जयपाल रेड्डी एक भारताचे काय केंद्रीय मंत्री होते बरोबर ना. सो पेट्रोलियम मंत्री पण होते ना ते. ओके त्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री सुद्धा होते. ओके सो ते आंध्र प्रदेश कोणत्या राज्यात नव्हते ते आंध्र प्रदेशमधनं होते. सो विधानसभेवर 4 वेळा आमदार होते. सो पहिले ते काँग्रेस पक्षात नव्हते नंतर ते जनता पक्षामध्ये गेले. सो नंतर ते कोणत्या पक्षात गेले जनता पार्टीमध्ये गेले. मग फार काळ जनता पार्टीमध्ये राहिले. त्यानंतर 1998-99च्या आसपास मला वाटतं ते कशामध्ये पुन्हा परतलेत. सो पुन्हा जनता पक्ष नंतर जनता पक्ष झालं जनता दल. मग जनता दलांमध्ये जेव्हा पुन्हा फूट पडली तेव्हा ते पुन्हा परत कशामध्ये आलेत काँग्रेसमध्ये आलेत. ओके सो जयपाल रेड्डी. सो तर पर्याय क्रमांक 1. आणि दुसरं काय यांना पोलिओ झालेला होता. ओके लहानपणापासून यांना काय झालेला होता पोलिओ झालेला होता. तुम्ही बघितलं असेल फोटोमध्ये वगैरे तर ते नेहमी ते आपले स्टिक्स घेऊन चालत होते चालताना. सो यांना पोलिओ झालेला होता तरी त्यांनी जे अचीव केलं आयुष्यामध्ये ते फार मोठी गोष्ट आहे. ओके हां नेक्स्ट 45 बिनचूक जोड्या निवडा. सो वज्रप्रहार भारत आणि अमेरिका. हरिभाऊ शक्ती भारत आणि मलेशिया. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ. आणि गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया. 4 विधानं काय आहेत बरोबर आहे. सो ऑल 4 आर करेक्ट. हां सो 4 काय आहेत बरोबर आहेत. आपण दरवेळेस एखादा प्रश्न टाकतोच याच्यावरती. ओके आणि प्रश्न येतात एक्झामिनेशन्समध्ये कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये. हां देन 46
अल्बर्ट आईन्स्टाईनला सन 1921ला भौतिकशास्त्र नोबेल देण्यात आला. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हटलं की आपल्याला काय आठवतं, E इज इक्वल टू वॉट, MC². दॅट इज अ थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. बरोबर आहे ना. पण अल्बर्ट आईन्स्टाईनला नोबेल हा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीसाठी देण्यात आलेला नाही. आणि 1921 मी प्रश्न यासाठी टाकला. दुसरी गोष्ट 1921 आता अल्बर्ट आईन्स्टाईनला नोबेल पारितोषिक मिळायला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे या वर्षी किंवा पुढच्या वर्षी सो युनायटेड नेशन वगैरे नोबेल कमिटी काही ना काही इयर वगैरे डिक्लेअर करणारच त्याच्या, कारण ही फार मोठी अचीवमेंट. कारण आपण म्हणतात ना की जगातला विज्ञानाचा दृष्टिकोनच बदलणारा व्यक्ती कोणता होता, अल्बर्ट आईन्स्टाईन होता. जगातला सर्वात इंटेलिजंट व्यक्ती ओळखला जातो आधुनिक जगातला. बरोबर आहे ना. आणि तो ओळखला जातो कशामुळे, त्याने पूर्ण टाइम्स थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी दिली म्हणून. बरोबर आहे. पण थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीसाठी आईन्स्टाईनला नोबेल देण्यात आलेला नाही. आईन्स्टाईनला नोबेल देण्यात आला होता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी. ओके. सो बरेच लोक चुकले असतील. किती लोकांनी लिहिलं थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ओके. सो E इक्वल टू MC². पण E इक्वल टू MC² देण्यात आलेला नाही. नोबेल कमिटीने रिकमेंड करतानाच त्यात स्पष्ट दिलेले फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय आहे. ओके. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय की तो म्हणतो की जेव्हा फोटॉन्स किंवा एक हायली एनर्जाइज पार्टिकल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत जे एखाद्या वस्तूवरती पडतात, बरोबर ना, एखाद्या वस्तूवरती पडतात तेव्हा त्यात इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात. बरोबर ना. सो म्हणजे आपला आजचा रोजचा सोलरचा कन्सेप्ट बघा तुम्ही. सोलरनं तुम्ही हे सगळं कन्सेप्ट कशात आला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधनं आलेला आहे. ओके. सो दॅट इज फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणून 46 उत्तर पर्याय क्रमांक 2 होईल. ओके. हां. देन 47 फार कॉमन प्रश्न. 2 वेळा राज्यसेवा मेन्समध्ये आला, एकदा राज्यसेवा प्रीमध्ये मला वाटतं 2018 मध्येच आलेला आहे. ओके. सो हा तर प्रश्न तुमचे पाठ पाहिजेत. ओके. सो 1919चेच राज्य प्रीमध्ये आला ना, 2019च्या प्रीमध्ये आलेला आहे वाटतं. आणि 2 वेळा मेन्समध्ये सुद्धा आलेला आहे. सो मी 3-4 एक्झाममध्ये हा प्रश्न बघितला. ओके. सो मग आता भूमी सुधारणा कार्यक्रमात कोणत्या तरतुदी होत्या. मध्यस्थ जमीनदाराच्या पद्धतीचे उच्चारण करणे, बरोबर आहे. कुळांच्या हक्कावर काय सुधारणा करणे, कमाल जमीन धारणाची काय मर्यादा, या तिन्ही गोष्टीला शेतीचे पुनर्संघटन हा जमीन सुधारणा कार्यक्रमाचा पाठ नव्हता. लक्षात ठेवा. बरेच लोक कन्फ्युज होतात, खूप वाटतं की जमीन सुधारणा कार्यक्रम म्हणजे शेतीचे पुनर्संघटन होईलच त्यामध्ये. ओके. पण हा त्याचा पाठ नव्हता. म्हणून तुमचं उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 3 अ ब आणि काय क. महिला आणि बाल विकास विभागाच्या पुढील प्रकल्पापैकी कोणते अनिवासी प्रकल्प आहेत. ओके. सो कोणते प्रकल्प आहेत, अनिवासी प्रकल्प आहेत. सो ऑल द 4 जे आहेत. ओके. सो हे सर्व काय आहेत, निवासी प्रकल्प आहे. यातला एकही अनिवासी प्रकल्प नाही. सगळे प्रकल्प जे आहेत हे सो वुमन एम्पॉवरमेंटसाठी स्वधार योजना आहे, संरक्षण गृह आहेत, आधार योजना वगैरे जे आहेत, सगळे प्रकल्प कसे आहेत, निवासी प्रकल्पामध्ये येतात. तो तर पर्याय क्रमांक 4. हां. देन गेल्या 70 वर्षात भारतात वाढलेल्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत एकूण खर्चाच्या वापरातील टोटल कन्झम्पशन एक्सपेंडिचरमध्ये अन्नाचा भाग काय होतोय, कमी होतोय. सो दॅट इज वॉट, कारण काय याचं. ओके. सो अन्नधान्याच्या खर्चातील वाढ ही दरडोई उत्पन्नाच्या वाढीपेक्षा काय आहे, कमी आहे. बरोबर आहे ना. सो आता असं नाही म्हणतोय म्हणजे वाढ कमी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे की आता समजा तुमचा आधी पगार होता 10,000. ओके. त्याला तुम्ही काय करता, 2,000 रुपये खाण्यावरती समजा तुमचा पूर्ण एक्सपेंडिचर होतो. म्हणजे तुम्ही किती टक्के खर्च करता, 20% खर्च करता. बरोबर आहे ना. मग आता तुमचा पगार झाला 50,000. तर तुम्ही याचा अर्थ असा एक्सपेंडिचर वाढणार नाही असं नाही, एक्सपेंडिचर तुमचं वाढेलच. पण तुम्ही आता 2,000 खर्च करत होते, आता आणखी जास्त खाऊन किती खाणार तुम्ही, तर किती खाणार तुम्ही, 4,000. तर ओके. सो समजा तुम्ही इन जनरल बघितलं तुम्हाला मेस आहे. सो समजा मेस तुम्ही लावली किती रुपयाची, 2,000 रुपयाची तुमची मेस आहे. आता तुम्हाला घरनं खूप पैसे येतात, म्हणलं नाही आता आपण चांगली मेस लावू. मेस लावून किती लावणार, 10,000 रुपयाची मेस नसेल कुठली. सो म्हणजेच काय, तो टक्केवारीमध्ये तुमचं जे काही प्रमाण आहे इथे 20% तुम्ही खर्च करताय. याचा अर्थ खर्च जो एक्सपेंडिचर, खूप जण लोकांना याला चुकीचं कन्फ्यूज करतात. तुम्हाला काही वाटतं की इन्कम वाढली म्हणजे एक्सपेंडिचर कमी होतं अन्नाचं. एक्सपेंडिचर कमी होतं कसं, ते टक्केवारीमध्ये कमी होतं. म्हणजे आता इथे 4,000 तुम्ही खर्च करताय म्हणजेच आता किती, आधी 20% तुमचा अन्नावरती खर्च व्हायचा आहे, आता 8%च काय होतं तुमचा अन्नावर. तर 2,000 तुमचा 4,000 खर्च वाढलाय, पण तो तुमचं इन्कम वाढला त्याच्या रिस्पेक्टिव्ह वाढलाय का, नाही वाढलाय. म्हणून ती घट झाली. तो दॅट इज इन पर्सेंटेजमध्ये ती घट आहे, लक्षात घ्या. सूत्र पर्याय क्रमांक 3. सो अन्नधान्याच्या खर्चातील वाढ ही दरडोई उत्पन्नाच्या काय वाढीपेक्षा काय कमी आहे. बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हां. नेक्स्ट कमिटीज आहेत आणि त्याचं आपल्याला मॅच दी पेअर करायचं आहे. सो 50. हां. सो 50 काय आन्सर येणार तुमचं त्याच्यामध्ये. सो प्रादेशिक ग्रामीण बँक, रिजनल रुरल बँक आणि नरसिंहन कमिटी. बरोबर आहे. प्रत्येकाला पाठ असलं पाहिजे तुमचं. नरसिंहन कमिटी 1, 2. ओके. हां. रिकमेंडेशन्स अग्रणी लीड बँक स्कीम कोणी आणली होती, सो नरिमन कमिटी. हां. पेमेंट बँक, सो पेमेंट बँक काय नचिकेत मोर कमिटी आणि नाबार्ड म्हणजे काय शिवरामन कमिटी. उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके. सो आन्सर ऑप्शन नंबर 2. हां. एक्स देशाची आर्थिक वाढ निश्चितच होईल. आर्थिक वाढ कोणत्या गोष्टीने निश्चितच होणार, तांत्रिक प्रगती होत असेल तर होऊ पण शकतं. यक्ष देशाची लोकसंख्या वाढ, लोकसंख्येचा काही संबंध आहे का, नाही. ओके. यक्ष देशात भांडवली, यस. पण आर्थिक वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कॅपिटल फॉर्मेशन. बरोबर आहे ना. सो भांडवलाची निर्मिती झाली तर त्यामध्ये काय होणार,
सो इन जनरल निश्चितपणे आर्थिक वाढ होणारच. कॅपिटल फॉर्मेशन हा सगळ्यात मोठा फंडामेंटल आहे कशासाठी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी, बरोबर आहे ना. सो अर्थात एकूण व्यापाराचे आकार, व्यापारमान वाढते पण इंटरनल पण आहे ना, फक्त काय व्यापारमानामुळेच डिपेंडंट आहे असं म्हणता येईल का, याचा आपण निश्चित म्हणू शकतो. ठीक आहे, व्यापार तुमचा बाहेर वाढतोय पण इंटरनल जर तुमचं प्रोडक्शन होत नाही, सो मेन तुमचं कॅपिटल फॉर्मेशन होणं काय आहे, महत्वाचं आहे. सो करेक्ट, सो दॅट्स वाय बेटर आन्सर पर्याय क्रमांक 3. देन कृषी उत्पादकता, लाकडी नांगराऐवजी आपण पोलादी नांगराचा वापर करतो, हे उदाहरण कशाचं आहे. आधी आता लाकडी होतं, आता आपण लोखंडाचं हे करतोय, तो प्रगती आहे पण ती कशी आहे, भांडवल वाढवणारी औद्योगिक प्रगती. ती कशाच्या अंडर येते, भांडवल वाढवणाऱ्या औद्योगिक प्रगतीच्या अंडर येते. हां, पुढीलपैकी आर्थिक समावेशन, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इकॉनॉमिक. ओके, सो याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, राष्ट्रीयकरण येत आहे, येस बरोबर आहे ना. राष्ट्रीयकरण का करण्यात आलं, त्यासाठीच करण्यात आलेलं आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना आणि बँकांची खेडी दत्तक घेणे. सो ऑल द 3 म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. देन अर्थव्यवस्थेच्या संदर्भात IPL बघण्यासाठी विदेशी नागरिकांचे भारतामध्ये येणे, याला काय म्हणता येईल आपल्याला, काय आलं, कन्झम्पशन. पण कन्झम्पशन तर भारतामधला पण नागरिक हे करतो, तर तो पण काय कन्झम्पशनच आहे ना. ओके, सो इथे काय येतो बघा, एक्सपोर्ट या शब्दाचा अर्थ काय आहे. एक्सपोर्ट म्हणजे तुमच्या देशातली वस्तूचा उपभोग जर फॉरेन कंट्रीचे लोक घेत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, एक्सपोर्ट म्हणतो. तुमच्या देशातल्या वस्तू फॉरेन कंट्रीमध्ये विकल्या जात असतील त्याला आपण काय म्हणतो, एक्सपोर्ट. आणि त्याच्या रिप्लेसमध्ये ते तुम्हाला काय देतात, सो पैसे देतात, म्हणजे काय तुम्हाला विदेशी चलन भेटतं ना, दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ व्हॉट, एक्सपोर्ट. मला सांगा, विदेशी नागरिक भारतामध्ये येणार, मग भारतामध्ये येणार तर तो त्याचं जे विदेशी चलन आहे तो पहिले तर भारताच्या याच्यामध्ये काय करणार, कन्वर्ट करणार. त्यातनं तो ठीक आहे भारताच्या पैशामध्ये खरेदी करेल, पण शेवटी त्याचा पैसा तर आलेलाच आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये. सो तो भारताच्या वस्तू घेऊन राहिला आणि काय करतोय तुम्हाला, जरी तो भारतामध्ये येऊन राहिला पण तो पुन्हा ते घेऊन तर जाणार आहे ना फॉरेन कंट्रीमध्ये. सो तो फॉरेन नॅशनल म्हणूनच उपयोग घेत आहे आपल्या वस्तूंचा. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, सो दिस इज व्हॉट, दिस इज नोन ॲज अन एक्सपोर्ट. ओके, हा ॲक्च्युअल प्रश्न आलेला आहे IPL. सो IPLचा नव्हता आलेला, मी त्याला IPL टाकलेलं. कॉमनवेल्थ गेम बघण्यासाठी जर फॉरेन नॅशनल आला, UPSC मध्ये आला होता प्रश्न, तर हा कन्सेप्ट काय, तर फॉर अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे. ओके, सो दॅट इज नोन ॲज व्हॉट, सो जेव्हा फॉरेन नॅशनल तुमच्या देशात येऊन काय खरेदी करतो, काय करतो, म्हणून तर आपण पर्यटनाला काय देतो, इतकं महत्त्व देतो बरं, कारण विदेशी चलन भेटतं. सो पर्यटन इज एका प्रकारचा हा काय, खूपदा आर्टिकल येतात ना बघा पेपर की पर्यटन एका प्रकारचं एक्सपोर्ट आहे, म्हणून याचं महत्त्व आपण देशाने समजायला पाहिजे वगैरे. ओके, सो 50 काय 1. हां, 56 कोणते योग्य विधान आहे ते निवडा. सो IMF विशेष संस्थेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, हां, सो अगेन तिला संयुक्त राष्ट्राच्या विशेष दर्जा मिळाला, हे बरोबर होईल का. सो बिनचूक इथे आन्सर काय दिलं आपण 56. सो पर्याय क्रमांक 3. अच्छा, संयुक्त राष्ट्राच्या याचा दर्जा दिलेला आहे. ओके, सो इथे उल्लेखित आहे का असं कुठे दिलेला आहे की, ठीक आहे, आय विल क्रॉस चेक दॅट. IMFचे सदस्य खुले आहे, जागतिक बँक सदस्य एखाद्या देशाला मिळाला असतो आपोआप IMFचा सदस्य बनतो का, सो खुले आहेत का, नाही आहेत. अगेन IMF केवळ सदस्य राष्ट्रांना कर्ज देते, हां हे विधान बरोबर आहे निश्चितपणे. ओके, हां, मग IMFची सर्वोच्च निर्णय कार्यकारी मंडळ आहे का, नो, इट्स इन बोर्ड ऑफ गव्हर्नन्स, दॅट इज नोन ॲज बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ही संस्था आहे, ती निर्णय घेते याच्याबद्दल, तर हे पण चुकीचं होईल. हां, मग बेटर उत्तर काय आणि काय क. ओके, हां, नेक्स्ट व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यात कशाचा व्यवहार मानले जातात. सो भांडवली खातं म्हणजे काय, सो भांडवली खातं, ओके, सो भांडवली खातं मीन्स व्हॉट, कॅपिटल अकाउंट. सो दोन मेन पेज टाईप असतं, म्हणजे काय, एक करंट अकाउंट आहे, त्यामध्ये पण फायनान्शियल अकाउंट वगैरे वेगळं येतं, पण मेनली जर करंट आणि कॅपिटलमध्ये आपण बघितलं तर तुमचं जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, इम्पोर्ट अँड, सो दॅट इज हे मेनली याच्यामध्ये येतं. अगेन सेवांची देवाणघेवाण, सर्व्हिसेस जे आहेत, ओके, हे करंटमध्ये येतं. अगेन आणखी काय येतं त्याच्यामध्ये, सो इन जनरल सो सर्व्हिसेस आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट असतील त्याच्यामध्ये. अगेन रिमिटन्सेस जे असतील, बरोबर ना, सो फॉरेन काय रिमिटन्सेस वगैरे जे असतील हे सगळे कशामध्ये येतात, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये येतात. हे कशामध्ये येतात, सो बॅलन्स ऑफ पेमेंटच्या करंट अकाउंटमध्ये. पण प्रश्न कशाचा विचारला आपल्याला, सो ते झालं चालू खातं. हे काय होतं, चालू खातं होतं. आपल्याला काय विचारलेलं, आपल्याला काय पाहिजे, भांडवली खाते पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, भांडवली खाते पाहिजे. सो हे जे आहेत हे याच्यामध्ये येत नाहीत. सो परकीय गुंतवणूक येतं आणि काय बाह्य वाणिज्यविषयक काय कर्ज येतात. आणखी काय काय येतं त्याच्यामध्ये बघा, तुमच्या याच्यामध्ये पूर्ण लिस्ट देऊन दिलेली आहे त्यामध्ये. सो गुंतवणूक व्यवहार मानले जातात. एक आहे बाह्य मदत, ओके, सो फॉरेन जे काही हेल्प येतील तुम्हाला ती येते. बाह्य वाणिज्यविषयक काय कर्ज येतात. अल्पकालीन काय शॉर्ट टर्म्स, ओके, कर्ज येतात. अगेन बँकिंग भांडवलच्या ठेवी आहेत, ओके, जो बँकिंगच्या काय भांडवली ठेवी आहेत, समजा एखादा फॉरेनर आहे तो काहीतरी ठेवतोय आपल्या याच्यामध्ये, सो ती पण त्यामध्ये येते. ओके, परकीय गुंतवणूक, अगेन फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सुद्धा याच्यामध्ये येते. सो या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामध्ये येतात, भांडवली खात्यामध्ये येतात. तर म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 क आणि काय ड. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना, WTOची स्थापना 1 जानेवारी 1948 रोजी करण्यात आलेली आहे. सो हे चुकीचं आहे सरासर. ओके, सो कधी करण्यात आलेली आहे,
1995ला करण्यात आली आहे. याचे मुख्यालय ऑस्ट्रेलिया येथे आहे का? नाही. सो जिनेवा कोणत्या देशामध्ये आहे? स्वित्झर्लंडमध्ये आहे. ओके. हां, युएनची संस्था आहे का ही? नाही. सो अगेन निर्णय येणारे प्राधिकरण आहे. सो उत्तर कर्नाटक इथे. सो अचूक नाही. अच्छा, म्हणजे अबक हे उत्तर हे चुकीचे आहेत ना. हां, देन योग्य नाहीत. हां, अग्रक्रम क्षेत्र प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? ओके. सो अगेन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. आपण सगळ्यात आरोग्याला शिक्षणाला आपण सोबतच समजतो प्रत्येक सेक्टरमध्ये, बरोबर, सोशल सेक्टरमध्ये. पण लक्षात घ्या की इन जनरल अग्रक्रम जे आहेत प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे याच्यामध्ये काय काय तर पहिलं तर कृषी, कारण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया काय आहे? ॲग्रिकल्चर आहे, बरोबर आहे. हां, त्यानंतर काय मग अगेन मायक्रो, सूक्ष्म लघु, ओके, मॅक्रो मिनी इंडस्ट्रीज, बरोबर आहे ना. सो मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट, मॅक्रो मिनी इंडस्ट्रीज, अगेन निर्यात कर्ज, ओके. हां, अगेन शिक्षण, एज्युकेशन सुद्धा येतं. हां, गृह, पायाभूत सुविधा ज्या आहेत, पुनर्निर्मिती सुविधा, रिन्युएबल एनर्जी सेक्टर्स आहेत वगैरे, ह्या ज्या गोष्टी येतात ह्या सगळ्या प्रायोरिटी सेक्टर लेटमध्ये. होम, घर बनवायचं असेल तर हे सुद्धा कशामध्ये येतं? याच्यामध्येच येतं. पण आरोग्याच्या सुविधा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये येत नाहीत, हे लक्षात ठेवा. सो आरोग्य त्यामध्ये येत नाही. 59चं काय? 4. किती लोकांचं आलं? 4. ओके, ठीक आहे. हां, कृषी क्षेत्रात नियोजित काळात प्रमुख उद्दिष्टे राहिलेली आहेत, त्यापैकी खालीपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? तर कृषी क्षेत्रात काय? रोजगार वृद्धी करणे, ओके. हां, देन असण्याची संख्या कमी करणे, कृषी प्रधानात काय करणे? वाढ करणे, आणि ग्रामीण क्षेत्रात आर्थिक समानता प्रस्थापित करणे. चारही गोष्टी त्याच्यावर काय आहेत? उद्दिष्टाचा पार्ट आहे. सो इथे उत्तर करणार तुमचा पर्याय क्रमांक 1 वरील सर्व. ओके. हां, देन 61 ग्रह अची त्रिज्या ब्रच्या त्रिज्येच्या काय? अर्धी आहे. ओके. मग आता तुम्हाला विशेषणामध्ये मी दिलेलं आहे की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? GM/वॉट R² असं लिहितो ना आपण. हां, मग एक ग्रहाची काय? GM/R² आहे. मग अचे वस्तुमान MA आहे. सो GMA/RA² आपण घेऊयात. हां, मग जीचे मूल्य जे आहेत हां ते काय? याच्या अर्धे आहे. सो GA जी आहे, सो GB जी आहे. सो GB ही काय? हाफ ऑफ G आहे. हाफ ऑफ काय? G आहे. आणि दॅट वॉट त्या काय म्हणतो की अची त्रिज्या बच्या त्रिज्येच्या अर्धी आहे, पण ही जी रेडियस आहे ही याच्या म्हणजे याची काय? सो GMA/RB याचं काय? अगेन वर्ग. आता या दोघांचं रेशो घ्या तुम्ही. सो याचा तुम्हाला बघा विशेषणामध्ये मी रेशो देऊन दिलेला आहे त्यामध्ये. सो GA/GB करा, पण इथे रेडियस उलट होऊन जाईल ना. अरे GM/R² येतं, याचा R² वरती त्याचा R² काय खाली, असं ते उलट होईल ना त्यामध्ये. ओके. सो GM/R². सो तर कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला लक्षात येईल. सो जी बची त्रिज्या आहे, बरोबर आहे ना. सो सॉरी, बचा जो काही मास आहे, मास ऑफ B इज 2 टाइम्स ऑफ द मास ऑफ A. मास ऑफ Aच्या काय होईल? दुप्पट होईल. सो बघा ते विशेषणात मी पुढे तुम्हाला दिलेलं आहे तिथे. सो ते विशेषणामध्ये एकदा क्रॉस चेक करून घ्या, ठीक आहे. ओके. सो दॅट इज क्वेश्चन नंबर 61. थोडं उत्तर करा तुमचा पर्याय क्रमांक. सो दॅट्स वाय आन्सर इज वॉट? ऑप्शन नंबर 1, 2 टाइम्स ऑफ द मास ऑफ A. ओके.